NMMS शिष्यवृत्ती परीक्षा संस्कार ज्ञानपीठ स्कूल समुद्रपूर येथे पार पडली। वर्धा समुद्रपूर स्थानिक समुद्रपूर येथील संस्कार ज्ञानपीठ स्कूल मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा नुकत्याच घेण्यात आल्या। या परीक्षेचे केंद्र संचालक श्री ललित कुमार बारसाकडे, विस्तार अधिकारी पंचायत समिती समुद्रपूर तसेच त्यांचे सहकारी श्री अनिल राऊत, श्री संदीप वाघमारे यांनी सुरळीत पार पाडली। या परीक्षेला एकूण 28 शाळेचा सहभाग असून 260 परीक्षार्थी उपस्थित होते। या परीक्षेत 2 पेपर असून एक पेपर बौद्धिक क्षमता चाचणी आणि दुसरा पेपर शालेय क्षमता चाचणी हा होता। या परीक्षेच्या अंतर्गत गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय वर्गनिहाय विद्यार्थीची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते। दिव्यांगासाठी अपंगासाठी प्रत्येक वर्ग राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असते। जिल्ह्यासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या जात सरगाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते। या शिष्यवृत्तीचा निकाल साधारण फेब्रुवारी 2024 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होत असते। पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना वर्ग 9वी ते 12वी पर्यंत दरमहा 1000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते, परंतु 10वी मध्ये किमान 60% गुण असणे आवश्यक असते। SC ST वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 55% गुणाची अट असते। या परीक्षेला बसण्याकरिता विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 3,50,000 च्या कमी असणे आवश्यक असते। तसेच विद्यार्थी 7वी मध्ये किमान 55% गुण, SC ST विद्यार्थ्यांसाठी 50% गुण आवश्यक असते। परीक्षार्थी बिना अनुदानित शाळेतील केंद्रीय विद्यालयांचा विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालयाचा, सैनिकी शाळेचा, शासकीय वसतिगृहातील सवलतीचा भोजन व्यवस्था, शैक्षणिक सुविधा घेणारा विद्यार्थी अपात्र ठरतो। या सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून पात्रता किमान 40% गुण मिळणे आवश्यक असते। ABS न्यूज साठी राजू कांबळे सर, विशेष प्रतिनिधी समुद्रपूर तालुका वर्धा।